सुरुवातीपासून बघा 3 षटकांचे मॅच असतील, कारण नियमाप्रमाणे तुम्हाला हे खेळावं लागणार आहे. नक्कीच आज शिवजयंती सोहळा आहे. बरेच गावोगावी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम बरेच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं आपण मॅच लवकरात लवकर सुरू करीत आहोत. आमचे चीफ गेस्ट अति मान्यवर आदरणीय पांडुरंगजी केनी, पंढरीची वारी नियोजन मंत्री महाराष्ट्र सुकापूर म्हटलं ना तर मित्रांनो 50 वर्ष झालीत या गावामध्ये अखंड हरिनामाचा सप्ताह सोहळा साजरा केला जातो. अखंड हरिनाम सप्ताह आणि इंदुलकर महाराजांची उपस्थिती या गावामध्ये पाहायला मिळाली. 50 वर्षाची परंपरा आहे या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा. कारण या गावाबद्दल देखील आम्ही बरीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू. या गावच्या सरपंचा आता तर आपण पाहतोय महेश पाटील, त्यानंतर राजेशजी पाटील. सुकापूर गाव म्हणजे जिथे नेहमी येतो पैशाचा महापूर, त्या गावाचं नाव सुकापूर. बॅक टू क्रिकेट. पहिल्या मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी भगतवाडी टीमची मैदानात दाखल झाली आहे. सलामीची जोडी रोहित पाटील आणि रुद्र. रोहित पाटील हा गोलंदाज. यस, ग्रीन सिग्नल अंपायर या ठिकाणी हरिश्चंद्र फडके सरांचा इथे ग्रीन सिग्नल. मॅच सुरू होतो. रोहित पाटील गोलंदाज, सागर म्हात्रे ऑन स्ट्राइक. अंतिम फायनल रात्रीतल्या सामन्याला होते सुरुवात. जोरदार टाळ्याने करूया सुरुवात. पहिला बॉल पुढे आला, आडव्या बाटने केला, वाईड डीप मिड विकेटला फ्लाय झालाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. पहिल्याच बॉलवर पहिला चौकार. जी शान आहे आपल्या पनवेलची शान म्हटले तर कर्नाला किल्ला. आणि या कर्नाला किल्ल्याची किल्लेदारी छकड्या यांनी आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या आजोबा छकड्या यांनी किल्लेदारी सांभाळली. चेंडू गेल्यानंतर तुम्हाला वाट पाहता येणार नाही. लगेच चेंडू नवीन दिला जाईल. नंतर चेंडू आल्यानंतर तो चेंडू तुम्हाला दिला जाईल, कंटिन्यू केला जाईल. परंतु या स्पर्धेचा नियम आहे, जास्त वाट पाहिली जाणार नाही. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला सत्र संपवायचा आहे. म्हणजे 10 मिनिटांमध्ये 2 षटक. 10 मिनिटांमध्ये 2 षटक तुम्हाला फेकावेच लागतील. सलामीची जोडी बघा. फलंदाज पहिल्याच बॉलवर सागर म्हात्रे. भगतवाडी संघाचा हा फलंदाज ठोकतोय चौकार, तर गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा पंचांना पार करून हा चेंडू मिस टायमिंग. पलटवार. तू सही तो मैं और सही रोहितनं दाखवलं. लगेच दुसऱ्या बॉलवर घेतली विकेट. फलंदाज सागर म्हात्रे जाईल तंबूच्या आश्रयाला. महाराजांच्या जीवनातील प्रसंग मी तुमच्या समोर बरेच मांडले. अजून एक मला प्रसंग आठवतोय, तो म्हणजेच पावनखिंड. बाजी प्रभूंनी लढवलेली ती पावनखिंड. काय शूर मर्दासारखा लढला. महाराजांना सुखरूप गडावर पोहोचता आलं. तशी खिंड लढवली. कारण लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. दुसरा बॉल तीव्र वेगानं फेकला होता. भन्नाट वेग होता आणि त्यामुळे यष्टीरक्षक देखील चुकला आणि चेंडू गेला थर्डमॅन एरियाकडे. 4 धावांसाठी चौकार. पंच बॅटकट आहे. यस, थँक्यू. खूप चांगलं संगीत बघा. चमके शिवबाची तलवार. मी विचारेन तलवारीचं नाव काय होतं शिवबांच्या?
या स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. ओ पुन्हा एकदा शुभमने टिपलाय झेल आणि समाप्त झाला बॅट्समन हरी या खेळाडूचा खेळ. बघा त्या ठिकाणी झेल टिपणारा क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळाला. शुभम शुभम तिथे खुर्ची आहे बघा आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये. ती खुर्ची बाहेर ठेव. मैदानाच्या आतमध्ये चेअर आहे आणि त्या चेअरला तुझीच टक्कर व्हायची. पलटवार केलाय बघा चिरलेर संघाच्या गोलंदाज रोहितनं. एक चौकार विकेट, लगेच चौकार लगेच विकेट. काय जबरदस्त पलटवार सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर 8, एकंदरीत 2 गडी बाद. आज आमचे सर्व मान्यवर पाहुणे वारकरी संप्रदायातील, राजकीय क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील काय त्रिवेणी संगम आज या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळाले. पांडुरंगाजी केणी, अनेक जिडवले, रमेश सर. शैक्षणिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि वारकरी संप्रदायातील एक नामवंत व्यक्ती. हा एक हलकस तटवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर 8. मॅच सुरू आहे 3 षटकांचा. पुढील संघाने लगेच यायचं बघा, मग थांबता कामा नये. नंतरचा मॅच कोणाचा लाईव्ह पाहत असाल तर लवकर या, नाहीतर पेनल्टी मिळेल. ऑन स्ट्राइक सागर घरात. या डिफेन्सिव्ह सुरक्षात्मक फटका, मात्र क्षेत्ररक्षक सिलिमिड ऑफ कडे. चेंडूला उचलताना थोडा उशीर, वंश पाटील होता आणि अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल आली. संघाची धावसंख्या पहिल्याच ओव्हर मध्ये एकंदरीत पाहायला मिळते ती उमेश 9, 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. सेकंड बॉल मध्ये आपण पाहतो ओव्हर मधला पहिला बॉल ड्रिबल केला, डीप फाईन लेग कडे येतोय खणखणीत चौकार. खूप चांगले संगीत बघा. सुभेदार तानाजी मालुसरे ज्यावेळी कोंडाणा किल्ला सर करताना हे संगीत तुम्हाला ऐकायला मिळते. ते संगीत तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आज शिवजयंतीच्या सोहळ्यानिमित्त ऐकायला मिळतील. नेक्स्ट बॉल चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला उचली मिळाली. काय भन्नाट वेग आहे. वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, गोलंदाज करणचा हा बॉल. पहिल्या बॉलवर चौकार लगावला बॅट्समन सागर घरत या बॅट्समननं. त्यानंतर धावसंख्येला नेऊन ठेवलं ते तब्बल 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक सुरू आहे दुसरं. करण मडवी हे फास्टर बॉलर, त्याच्यासमोर सागर घरत फलंदाज. आज आमच्या सोबत राष्ट्रीय भाषेतील समालोचक सैफ अली बारापाडा यांचाही तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. पुढील चेंडू करणचा. पुन्हा हाफ ट्रॅकरचा बॉल, शरीराचा वेध घेतला
अंगावर चेंडू आदळला, लाऊड ऑफ फील्ड मैदानाच्या आतमध्ये. हा थोडासा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, परंतु अंपायर हुशार आहेत. संदीप पवार सक्षम, अनेक वर्ष हरिओम पनवेल स्मॅश पनवेल मधून खेळणारा हा एक उत्कृष्ट गोलंदाज संदीप पवार. नाना पवार यांचे अगदी छोटे बंधू तुम्हाला इन ऍक्शन अंपायरच्या भूमिकेत. दुसऱ्या बाजूला हरिचंद्र फडके वळवली गावचे एक 40+ देखील खेळाडू आहेत. त्यांनी क्रिकेटचा काल गाजवला एक, त्यामुळे अनुभव दांडगा आहे. खोलवर पद्धतीचा बॉल अगदी बुंध्यात टाकला होता. चेंडू स्टेट डाईव्ह पद्धतीने केला, एक सिंगल येईल. अशा परिस्थितीमध्ये स्ट्राईक मात्र रोटेट झाली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या देखील पुढे सरसावली, ती म्हणजे टोटल 14 या आकड्यावर. 3 षटकांचा मॅच, 14 धावा आतापर्यंत लागल्या. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा या काढाव्या लागतील. टीम भगतवाडी संघाला आरसीसी भगतवाडी संघ बॅटिंग करणारा संघ. टॉस जिंकल्यानंतर बघा त्यांनी सर्वप्रथम बॅटिंग घेतली. कर्णधाराने सांगितले एक खेळाडूची आम्हाला अनुपस्थिती आहे, अभाव आहे, परंतु तो नसतानाही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचा इथे राहील. डावखुरा फलंदाज रुद्र भगत साठी हा बॉल, काय वेगानं गोलंदाजी. करण मडवीची ही ओळख आहे. खरं तर चिर्ले संघाचा हा ऑलराऊंडर खेळाडू. बाकी सर्व नवखे नवीन चेहरे तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. सी ग्रुप मधले हे संघ, त्यामुळे नवीन चेहरे, यंग टॅलेंट सर्व तुम्हाला रायझिंग स्टार पाहायला मिळतील या मॅच मध्ये. डॉट बॉल गेलाय. धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित, ती म्हणजे 14. 2 गडी बाद 14. पहिल्या ओव्हरमध्ये लवकर 2 विकेट गेले. अवे फ्रॉम बॉडी, डेफिनेटली संदीप पवार सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. व्हाईट बॉल म्हटलं तर करणला पुन्हा हा बॉल फेकावा लागतो. हा चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात तुम्हाला फेकावा लागतो, कारण आपल्या कोट्यात फक्त 6 चेंडू असतात. जर व्हाईट नोर फेकलेत तर चेंडू वाढतायत. करण भोईर, रायगड जिल्हा सरचिटणीस शरद पवार गट. करण भोईर अर्थात सर्वांना लाडकानं त्यांना धोनी म्हणतायत. एक क्रिकेटर, लिजेंड प्लेयर धोनी. आपलं सहर्ष स्वागत. वाईट इज लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक वेगाने जाईल. हो लवली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, परंतु जसा वाकला चेंडू पकडताना चेंडू झपकन निघून गेला ओव्हर द रोप. इट्स अ क्लिअर. RR ट्रॉफीतला चौकार. दोन षटक, 2 गडी बाद 19. खूप चांगली संगीत तुम्हाला आज माझ्या राजांची अर्थात शिवरायांची गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. शिवजयंती 16, पांडुरंगजी केडी बघा, पांढरीची वारी, नियोजन मंत्री महाराष्ट्र सुकापूर. आणि खरं तर पांडुरंग केणी साहेब, आज स्वराज्य मिळून जवळजवळ 450 वर्ष उलटून गेली, परंतु 450 वर्षापूर्वी देखील वारकरी संप्रदाय हे होतं महाराष्ट्रामध्ये. खरं तर महाराजांनी ज्या वेळी बघा या मुघलांनी दिंडी यात्रा, भारूड या आपल्या परंपरेला विरोध केला, आणि त्या दिंडीला विरोध करत असताना शंभूराजे अर्थात छत्रपती संभाजी राजांनी देखील मुघलांना बरोबर पळून लावले होते. अनेक या वारकरी संप्रदायाचे बेहाल करणारे मुघल सैनिक, आणि त्यांना बरोबर धडा शिकवला. आणि ही परंपरा चालू ठेवणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज. यस, डेफिनेटली लॉफ केलाय ब्लॅक स्क्रीनच्या वरून छत्रपतीचा छावा, आणि येतात 6 धावा. आणि आल्या भगतवाडी संघासाठी 6 धावा. 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 25 या आकड्यावर. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. हे चेंडू द्या लगेच नवीन.
चेंडूची वाट पाहिली जाणार नाही. 6 धावा आल्यात. आपण सागर घरत या खेळाडूला पाहू शकाल. त्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आला. रुद्र भगतच्या बॅट मधून चौकार आला आणि संघाची धावसंख्या एकूण 25 या आकड्यावर पाहायला मिळते. चला चेंडूची पूर्तता करूया. संतोष पवार आपण आपले छोटे चमुकले मावले कुठे आहेत? ते दोघं प्रत्येक रात्रीमध्ये चेंडू आणण्याचं काम करत होते. हा नक्कीच त्यांना आपण पाठवूया. करत बरं चेंडू लगेच येतो आतमध्ये. 25 धावा धावफलकावर लागल्यात. खूप चांगले संगीत सातत्यानं तुम्हाला ऐकायला मिळतंय मित्रांनो. आपण पाहतोय आज आमच्या अनेशजी ढवले साहेब माजी सरपंच पलसपे विभागीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हे देखील उभ्या अगदी व्यासपीठावर उपस्थित आहेत. ढवले साहेब खरं तर आज राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलं ना तर इथे डॉट बॉल जातोय. राजकीय क्षेत्रामध्ये सरपंच उपसरपंच आमदार खासदार हे नक्कीच आपण पाहतो. या दरम्यान आमचे भोईर साहेब अर्थातच हा चांगला फटका खेळलाय. अजून एक व्हॉट स्ट्रोक. सागर ऑन फायर. सागरच्या बॅट मधून आलेला हा चमकदार दर्जेदार आर ट्रॉफीतला षटकार. कोली नंदू कोली साहेबांचा ग्रामपंचायत माजी सदस्य आदरणीय सन्मान्य कोली गावचे आमचे एक सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जी कोली आपलं सहर्ष स्वागत. बघा आपले स्वर्गीय रमेश राम भोईर यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता ही स्पर्धा आपण आयोजित केली. आर ट्रॉफी. यस इथे धोकादायक होऊ शकते ही धाव परंतु धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 31 या आकड्यावर 32 धावा. बत्तीस धावा धावफलकावर लागले आहेत. षटक क्रमांक 3. बघा सहवास जरी संपला तरी स्मृतीचा सुगंध मात्र दळवळत राहील आणि स्वर्गीय रमेशराम भोईर यांच्या खरं तर स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा त्यांची आठवण स्मरणात राहावी म्हणून आज वासुशेठ भोईर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं अप्रतिम आयोजन. ओहो चेंडू डॉट. यष्टिरक्षकाने केली होती चूक आणि या चुकी मुलं अजून एक मिळाली सिंगल बाईच्या स्वरूपात. आणि बाईच धावा कशाही येऊ द्या परंतु आता स्लॉग ओव्हर मध्ये धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 33 या आकड्यावर. 33 रन्स. धावा कशाही येऊ द्या परंतु येणं गरजेचं आहे. टार्गेट सेट करणारा हे षटक आहे. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मंथन घरत. मंथनचं लास्ट स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. धावसंख्या धावफलकावर वाढत चालली आहे. आता मात्र समोर बॅट्समन उभा आहे सागर. सागर ज्यानं 2 षटकार 1 चौकार भगतवाडी संघासाठी खूप मोठं योगदान. फायरिंग करतोय तो सागर. स्लॉग ओव्हर मध्ये पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज. चेंडू शिल्लक आहेत मंथनच्या या षटकातला लास्ट बॉल. अंतिम चेंडू पूर्वार्धातला. काय आवाज येतो. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या बाहेरून चिरल्या टीमचे समर्थक सांगतायत की ओव्हर थ्रो करू नका, धावा थांबवा. आणि त्याच पद्धतीने भगतवाडी टीमचे समर्थक सांगतायत की आता धावा वाढवा. लास्ट बॉल. यस लॉफ केलाय हवेमध्ये. इलिमिनेशन कमी. फटक्यामध्ये या ठिकाणी ताकद कमी पडली. फसला फटका. विकेट मिळाली आहे सागरची. 3 गडी बाद. एकूण धावसंख्या धावफलकावर 3 षटकांमध्ये 34 म्हणजे 35 धावांचं लक्ष्य. म्हणजे 18 बॉल आणि 35 धावा हे लक्ष्य समोर ठेवलंय. 35 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीनं पार होईल उत्तरार्धामध्ये आपण नक्कीच ऐकणार आहोत.
तत्पूर्वी नाईक ऑप्टिक्सचे ओनर आदरणीय निखिलजी नाईक यांचे इथे आगमन झाले, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे रोहिदासजी भोईर आपलंही सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी जी गॉगल ब्रँडेड पुरस्कृत केलेत ते नाईक ऑप्टिक्सचे ओनर निखिल नाईक यांचं 2 शॉप आहेत. R3 करंजाडे या ठिकाणी 2 शॉप आहेत आणि एक आकर्षक कुपन देखील त्यांच्या माध्यमातून दिला जातो. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. अतिशय चांगला पोवाडा तुमच्या समोर डीजे मास्टर मयूर पाटीलनं सादर केला. प्रणव साऊंड सिस्टम शिवकर अप्रतिम साऊंड सिस्टम. कौतुक करूया आपण या साऊंड सिस्टम आणि डीजे ऑपरेटरचा. पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झालाय. नक्कीच पुढील मॅच मध्ये तुम्हाला आवाज आमचे सैफ अली बारापाडा यांचा एक आवाज ऐकायला मिळेल. राष्ट्रीय भाषेतून उत्कृष्ट समालोचक आज आमच्या सोबत या स्पर्धेमध्ये जॉईन होतील. परंतु आज व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवरांना आपण पाहतोय. खरं तर आमचे करण भोईर धोनी, त्यानंतर निखिल नाईक नाईक ऑप्टिक्सचे ओनर, त्यानंतर संदीप नाईक वडगाव विभागीय शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष रोहिदास दादा आपलंही सहर्ष स्वागत. रोहिदासजी भोईर त्याचबरोबर पांडुरंगजी केणी. अर्थातच आपण बघितली तर पंढरीची वारी नियोजन मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये. ते सुकापूर गावचे आमचे पांडुरंगजी केणी. अनेकजी ढवले माजी सरपंच आणि पलसपे विभागीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष. त्यानंतर रमेश सर टायकोंडो कराटे प्रशिक्षक हिमाचल प्रदेश म्हणून त्यांची एक मोठी ओळख आहे. आणि त्याचबरोबर नंदकुमार जी कोहली माजी ग्रामपंचायत सदस्य कोहली, राष्ट्रीय शेतकरी कामगार पक्षाचे सचिव लेखनिक म्हणून आज एक त्यांची ओळख आहे. नंदकुमारजी कोहली सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज राजकीय क्षेत्रामध्ये अनेकजी ढवले. कारण ज्यावेळी 350 पावणे 400 वर्षापूर्वी नव्हते संविधान, नव्हते आरक्षण, नव्हते आमदार, नव्हते खासदार, नव्हते सरपंच, नव्हते उपसरपंच, तरीही माझी प्रजा होती सुखी. कारण सिंहासनावर राज्य करत होता छत्रपती शिवाजी महाराज. या राजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा उत्तरार्धाकडे वळूया, जिथे मात्र गरज आहे ती तब्बल 18 चेंडूंमध्ये 35 धावांची आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. करण मडवीसाठी पहिलाच बॉल, फुल्लर लेनचा बॉल. हा चेंडू जातोय डॉट.
सेकंड बॉल लॉंग द कॉन्फिडंट ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑफ कडे. इथे मात्र चेंडू मिस फिल्डिंग मुलं जातोय 4 धावांसाठी. चौकार. पुढे येऊन पुन्हा एकदा सरसावलाय. ते मात्र धाव मिळणार नाहीयेत. चांगला चेंडू फेकला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. 4 धावा धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 4. हो लावली बॉलिंग. काय सागर मात्र गोलंदाजी करतो. त्यानं अगोदर बॅटिंग तेवढीच चांगली केली आणि त्यानंतर बॉलिंग देखील तेवढीच. सागर घरात बॅटिंग करत होता. सागर मात्र इथे बॉलिंग करतोय. सागर हे नाव भगतवाडी टीम मध्ये गाजत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. हा इथे मात्र वाट पाहिली करण आणि वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून ठोकलाय. हा उत्तम म्हणजे युगत म्हणजे युक्ती मांडली महाराजांनी पन्नालगडावरून बरोबर सुटका केली. हे संगीत तुम्ही ऐकता. पुढे आला. स्टेप फॉरवर्ड अँड प्ले. ओ हो इट्स अ ग्रेट विकेट. ही मोठी विकेट मिळाली आहे करण मडवीची आणि इथे आनंदाचं वातावरण भगतवाडी संघामध्ये. ठोकणी दे. नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळेल. करण मडवी सारखी मोठी विकेट. एक हादरा मी म्हणेन जणू काही मिळालाय तो चिरले संघाला. अगदी 10 या धावसंख्येवर करणनं एक चौकार एक षटकार ठोकला आणि चांगली खेळी आपल्या संघासाठी केली. धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळाली ती 10. एकंदरीत 35 धावांचं लक्ष. आता चेंडू आणि धावांचा जर विचार केला ना तुम्ही तर बरोबर 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. 12-25 हे समीकरण या स्पर्धेमध्ये 3 ते 4 वेळा आलं. ओला टीमच्या विरोधात आलं. ओला संघाला त्या धावा काढता आल्या नाही. 12 बॉल 25. दापोली संघाच्या समोर 12-25 समीकरण. दापोली संघाने त्या धावा पार केल्या. मात्र इथे चिरले संघ काय करेल. एन्जॉय स्पोर्ट्स चिरले मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणारा नवीन बॅट्समन मैदानात आलाय संदीप माली मात्र नॉन स्ट्राईकला कदाचित जाईल कारण षटक समाप्त झाला. आता स्ट्राईकला ओपनर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल रोहित पाटील. एक ऑलराऊंडर ज्युनियर ऑलराऊंडरच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतोय तो. 12-25 समीकरण. गोलंदाजीच्या उंबरट्यावर अंशु म्हात्रे भगतवाडी टीमचा हा गोलंदाज. भगतवाडी संघ ज्या वेळी खेळतो खरं तर रुपेश या गावचा एक उत्कृष्ट खेळाडू त्याची आठवण नक्कीच तुम्हाला झाली असेल. इथे हा शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता. झपकन येते मात्र एक सिंगल काढली आहे. धावसंख्या 1 ने वाढली. येणारे 11 बॉल आणि 24 धावा. इक्वेशन समीकरण गुणतालिकेवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारा सामना आजच्या रात्रीतला पहिला. त्यामुळे मी यानंतरच्या संघाला विनंती करतोय की टॉस साठी यायचं आहे.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक, हो खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. इथे मात्र पाहू शकाल ही दुसरी धाव. पंचांचा इशारा येत नाही म्हणजेच अर्थातच 2 धावा पूर्ण झाल्यात. दुसरी धाव घेण्यासाठी आपण पाहतोय प्रयत्न खूप चांगले होते, परंतु दुसरी धाव घेता घेता हा फलंदाज सुरक्षित आहे की नाही पाहिलं जाईल. रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे ऑनफिल्ड अंपायरनं आणि पाहिलं जाईल, चेक केलं जाईल फलंदाज बाद आहे की नाही. नॉट आउट म्हणजे 2 धावा कंप्लीट झाल्या आणि इथे 2 धावेनं आता समीकरण देखील बदलेल. ते येणारे 10 चेंडू आता विजयासाठी 22 धावा. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, त्यामुळं फिल्डिंग डिपार्टमेंट कडनं तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. आणि पाहूया इथे मात्र आता 10 चेंडू आणि 22 ची आवश्यकता असताना पुन्हा एकदा रोहित गोलंदाज तयार झालाय. समोर त्याच्या फलंदाज अंशुचा हा चेंडू पुन्हा अगदी झोपून लोलून खेळपट्टीवर पडून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू आणि बॅट या मध्ये कोणताही संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती. आता मात्र 9 चेंडू आणि 22 धावा. मोठा फटका येणं गरजेचं आहे. एन्जॉय स्पोर्ट्स चिरलेट टीमला गरज आहे षटकार किंवा चौकाराची, कारण 9 चेंडू 22. आकाश घरत, जॅकी दादा या टीमला सपोर्ट करत असताना समोर टाकलाय ओव्हर पिच बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षण झालं खराब, गाडी घसरली. इथे मात्र क्षेत्ररक्षक देखील घसरला, बॅलन्स सेट करता आला नाही, बॅलन्स बिघडलं आणि चेंडू गेला सीमापार. चौकार. सुभेदार तानाजी मालुसरे चित्रपटातलं आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या पोटच्या मुलाचं रायबाचं. पोटच्या मुलाचं लग्न बाजूला सारलं, परंतु कोंढाणा सर करायचं सुभेदार तानाजी मालुसरेने करून दाखवलं. ओहो, 18 धावांची गरज, 8 चेंडू. काय फटका लगावलाय, खेळपट्टीवर उड्या मारतोय साथी फलंदाज आणि ठोकलाय हा खणखणीत षटकार. जय शिवराय. खूप चांगलं संगीत आणि संगीतानं खरं तर ऊर्जा दिली आहे. फलंदाजानं ठोकला षटकार. क्या बात आहे. आता समीकरण आहे 7 चेंडू 12 धावा. 7-12 7-12चं हे समीकरण बघा. या 7-12ला प्रेरणा कोणी दिली आहे? 7-12 दिवंगत लोकनेते प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिबा पाटील साहेब यांची आठवण झाली या 7-12नं. समीकरण 7 चेंडू 12 धावा. 7-12. सरळ बॅटने केला फटका. एक ते सिंगल आली आहे. अगदी चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या जवळ होता. काय क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलंय. 2 धावा ही कंप्लीट झाल्या आणि आता मात्र समीकरण येणारे 6 बॉल्स आणि 10 रन्स. 6 चेंडू 10 धावा. व्यासपीठावर आकाश तारेकर, एक टेनिस क्रिकेटला एक मातब्बर उत्कृष्ट खेळाडू. आताच ISPL पार पडली, त्यामध्ये
फायनल अंतिम सामन्यामध्ये अर्धशतक झळकावणारा या आपल्याच विभागातला आपल्याच परिसरातला आकाश तारेकर हा सार्थक अभिमान आपल्याला असायला हवा. ISPL फायनल मध्ये अर्धशतक. खरं तर बघितलं तर ISPL मध्ये अर्धशतक म्हणजे मॅन ऑफ द मॅच साठी 50,000 रोख रक्कम होती. एवढी या भारतामधली सर्वात अगदी इंटरनॅशनल दर्जा दाखवणारी स्पर्धा टेनिस बॉल मधली. म्हणजे टेनिस बॉलला किती सुगीचे दिवस आलेत अमोल, काय सुगीचे दिवस आलेत. आपण टेनिस क्रिकेट खेळायचो काय शेतात बांधात पॅरागॉन चप्पलवर, अगदी खड्ड्यातला क्रिकेट गल्लीतला क्रिकेट आज आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचलाय. हा फली घेऊन जायचो साहेब, खरं बरोबर आहे. फलीची बॅट. पारगावचा आमचा सोन्या गायकवाड तर आमच्या शाळेच्या बेंचेस होत्या ना, बेंचेसची फली, त्या फलीनं षटकार मारायचा MRIच्या बॉलवर. या जुन्या आठवणी आहेत. हा बरोबर आहे. आकाशजी डवले साहेब, पांडुरंगजी केणी साहेब इथे उपस्थित आहेत. हा जुना अनुभव आहे. हा जुना अनुभव आपणच शेअर करू शकतो. तो आकाश तारेकरनं आज खरं तर स्वतःला सिद्ध केलं. काही काल आपण बघितलं ज्या पद्धतीनं अगदी ओपन स्पर्धेमध्ये सातत्यानं पुणे सारख्या डिंगडॉंग पुणे मधून देखील खेळला, रॉयल कलंबोली संघातून प्रवास केला, ओपन स्पर्धेतून पारगाव चॅलेंजर संघातून खेळत खेळत आज तो अगदी 7 समुद्र पार देश पातळीवर पोहोचला. हा सार्थक अभिमान आहे आकाश तारेकर तुमचा. खरं तर एक उत्कृष्ट खेळाडू, वंडर बॉय या नावानं बाईक मॅन म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे, बायकर मॅन. आज त्यांचा इथे विशेष सन्मान होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मैदानावर. 10 धावांची गरज, 6 बॉल. मॅच देखील तेवढाच चुरशीचा आहे. चिरले विपक्ष भगतवाडी फिल्डिंग करणारा संघ, चिरले संघ बॅटिंग करणारा. 6 बॉल 10ची गरज. गोलंदाज पाहायला मिळेल गणेश तू मात्र बॅट्समन तुम्हाला समोर असेल. रोहितनं खणून खोदून काढलाय अक्षरशः हा बॉल मिड विकेट एरियाकडे. तिथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, हो फेकी होती थोडीशी दूर, परंतु चेंडू पकडला, स्टंपवर लावला आणि एक मोठी विकेट रोहितला केलंय. इथे मात्र पंचांचा बोट हवे, धावची स्वरूपात होते बाद. परंतु रिव्ह्यू घेतलाय रोहितनं, बॅट्समन रिव्ह्यू आहे. अमोल सर पहा. यस कम ऑन डीजे. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. 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 थँक्यू डीजे. बॅट्समन आउट म्हणजेच मिळेल फक्त 1 धाव आणि 1 धावेनं समीकरण देखील बघा गुणतालिकेवर तुम्हाला पाहायला मिळेल. ते येणारे 5 चेंडू आणि 9 धावा. काय पहिला सामना वासुशेठ भोईर आपल्या स्पर्धेतला रंगतोय. आज सर्व क्वालिफाय संघ आहेत. यानंतर 40+ चे संघ असतील बघा. दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती असेल, वरचवले 40+ आणि त्यांच्या विरोधात कोहली 40+. घरच्या मैदानावर घरचा संघ खेळेल. आज घरच्या स्पर्धेमध्ये कोहली 40+ आणि वरचे ओले 40+. चला संगणक लगेच टॉस साठी या, मात्र वेळ कुठेतरी वाया जाणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्या. पहिला मॅच लवकर सुरू झालाय. 40+ हा नेक्स्ट मॅच असेल. दोघांचे रिव्ह्यू समाप्त झाले त्यामुळे रिव्ह्यू घेता येणार नाही. 5 चेंडू 9 धावा. मॅचचा हा थरार, टेनिस क्रिकेटचा थरार तुम्हाला RR ट्रॉफी मध्ये पाहायला मिळतोय. स्वर्गीय रमेश राम भोईर यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा, त्यांची स्मृती अखंड स्मरणात राहावी म्हणून दरवर्षी वासुशेठ भोईर यांची स्पर्धा आपल्याला नियती स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक आदरणीय व्यक्तीमध्ये खरं तर त्यांचा सहवास आपल्यापासून तुटला असला त्यांची स्मृती आपल्या अखंड स्मरणात आहे. ते RR स्वर्गीय रमेश राम भोईर यांच्या नावाने ही स्पर्धा. 5 चेंडू 9 धावा. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विशाल पाटील, वंश पाटील मापेसे वंश पाटील येतोय. वंशनं खरं तर गोलंदाजी देखील खूप चांगली केली होती. तोच वंश आता फलंदाजीच्या उंबरट्यावर. चला लवकर घ्या. भगतवाडी संघ जास्त चर्चा करू नका.
काय झालं मैदानात? चेंडूचा काय चेंडू नंतर आल्यानंतर दिला जातो, म्हणजे तो कंटिन्यू केला जाईल. परंतु ज्यावेळी चेंडू येणार नाही त्याची वाट पाहिली जाणार नाही, लगेच नवीन चेंडू दिला जाईल. आणि जर तो नंतर चेंडू जर फेकला आतमध्ये तो घ्यावा लागेल. घेऊ शकता तुम्ही किंवा नवीन चेंडूवर कंटिन्यू करू शकता. परंतु इथे रिव्ह्यू मात्र दोघांचा समाप्त झालाय, अगदी अनसक्सेसफुल झाले रिव्ह्यू. त्यामुळे आता 5 चेंडू 9 धावा विदाऊट रिव्ह्यू मध्ये तुम्हाला मैदानावर आता खेळ करावा लागेल. दोन्ही संघ संघर्ष करताय, स्ट्रगल करावं लागेल. संघर्षाची तयारी इथून सुरू राहिली आहे. 6 चेंडू 10 ची गरज होती, 1 धाव आली. 5 चेंडू 9 धावा. गोलंदाज वंश समोर गोलंदाजी करतोय. हा आडव्या बाटने केलाय. हो हो, हा चेंडू फ्लॅट पॅरल पद्धतीनं कमालीचा झेल टिपलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट कलाटणी देणारा हा झेल प्रथमेश भगत न टिपलाय. अजून एक विकेट. चिल्ले टीमला मिळतोय धक्का. आता पुन्हा एकदा सामना हलकासा झुकलाय चिर्ले संघाच्या विरोधात. भगतवाडी संघाच्या बाजूनं आता काय घडेल? नवीन बॅट्समन आलाय. फटका चांगला होता. 4 बॉल 9 ची गरज. काय करेल नवीन फलंदाज? मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेला निवास. अगदी लोवर बॉल. अगोदरच बॅट मात्र लवकर फिरली गेली. चेंडूला गती परिवर्तन केलं. चेंडू स्लो फेकला. गोलंदाज आहे हुशार. आणि अशा परिस्थितीमध्ये गणेशनं मात्र हा डॉट बॉल फेकला निवास साठी. इथे मात्र आता 3 बॉल 9. अवघड झालंय. आता थोडासा सामना डोई जड झालाय असं म्हणेल, कारण यामध्ये आता मोठं संघर्ष करावं लागेल चिर्ले संघाच्या फलंदाजाला. विजयाची स्वप्न पाहावे लागतील, कारण जिंकलात तर प्रवास तुमचा पुढे राहील, हरलात तर इथेच मात्र तुमचा प्रवास थांबेल या स्पर्धेतला. 3 बॉल 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. एखादा मोठा हिट षटकार किंवा चौकार या मॅचला पुन्हा कलाटणी देईल. शॉर्ट पिच बॉल. कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू जातो शॉर्ट पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक वेगाने येईल डीपचा. हे पकडेल, फेकेल. तिथे मात्र 2 धावा आल्या आहेत. आता 2 चेंडू 7 धावा. एखादा षटकार किंवा चौकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा थरार निर्माण करेल, रोमहर्षकता वाढवेल, रंगतदारपणा वाढवेल. 2 चेंडू आणि 7 धावा. ऑन स्ट्राइक निवास पाटील 5व्या क्रमांकावरचा. परंतु संदीप मालीला स्ट्राइक येणं गरजेचं होतं आताच्या क्षणाला, परंतु ते 2 धावा घेण्यात आल्यात. या बॉलवर कमीत कमी 1 तरी धाव काढावीच लागेल. षटकार चौकार आला तर अजूनही सोन्याहून पिवळा, परंतु येणं गरजेचं आहे. 2 बॉल 7 रन्स. शरीराचा वेध घेतला, लाऊड अपील केलाय, परंतु इथे हा फलंदाज काय करतोय? धाव तर घ्यावीच लागणार आहे. नाराज निराश होऊन कामा नये. खेळपट्टीवर तुम्हाला धाव घ्यावी लागणारच होती, कारण अजूनही सामना बॅलन्स आहे. जर धाव आली नसती तर मग मॅच गेली असती 100%. मग तुम्हाला वाईट किंवा नो बॉलची वाट पाहावी लागली असती. म्हणजे बिना मेहनत से कुछ मिलेगा वो राह देखना पड़ते थे. अभी बिल्कुल ये मैच में रोंगटे खड़े करेंगे आप सभी के, क्योंकि 1 गेंद और 6 रन. 1 चेंडू 6 धावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि गरज आहे जिंकण्याकरती 6 धावा. आज शिवजयंती सोहळा. 1 चेंडू 6 धावा. पाहूया हृदयाची ठोके चुकवणारा सामना. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावा. फलंदाज माली, संदीप मालीकडे ताकद आहे, परंतु गोलंदाज गणेश काय करतोय? थोडासा प्रेशर आहे. मानसिक दडपण असतो अशा क्षणाला. थोडस अंडर प्रेशर मध्ये असतील गोलंदाज, कारण फलंदाजाला 1 धाव काढायची नाहीत. 1 धाव असल्यावर प्रेशर असतो. षटकारच मारायचंय, म्हणजेच मुक्तपणे खेळायचं आहे.
ठोकलात तर जिंकलात, हुकलात मुकलात तर चुकलात. आणि या ठिकाणी हुकलात तरी जर तुम्ही या मुकाल या मॅचला आणि ठोकलात तर जिंकाल. तर अगदी सैराट चित्रपटातला हा डायलॉग. 1 बॉल 6 धावा. ठोकलात तर जिंकलात. इथे मात्र सामना पराभूत झाला. अर्थात एन्जॉय क्रिकेट चिरले संघ हा सामना हरतोय, पराभव पत्करावं लागला आणि सामना जिंकलाय तो म्हणजे भगतवाडी संघ. हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर बघा आपले एक मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे एक सामाजिक कार्यकर्ते, एक व्याख्याते, निवेदक आदरणीय आमचे विक्रांतजी घरात यांचे इथे आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. विक्रांत, जर मॅच एवढी रफ अँड टफ होती, कदाचित आमचं लक्ष तुमच्याकडे नव्हतं, पाहुण्यांकडे, सॉरी, परंतु तुमचं आगमन झालं. तुमचं सहर्ष स्वागत.